नमस्कार, सुस्वागतम. गवारची भाजी जर या पद्धतीने केली ना तर एकदमच भारी लागते. पॅनमध्ये घेतलेलं आहे तेल, कांदा, टोमॅटो आणि सोललेला बटाटा. झाकण ठेवून पुन्हा काढून घेऊया. मीठ टाकल्याने पटकन कांदा आणि टोमॅटो शिजायला मदत होते. त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली मोडून घेतलेली गवार ऍड केली आहे. गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आहे. मिक्स करून झाला की पुन्हा झाकण ठेवून काढून घेऊया. भाजी बऱ्यापैकी शिजलेली असते. आता त्याच्यावर आहे ना थोडंसं पाणी शिंपडू म्हणजे गवार पटकन शिजेल आणि त्याला सॉफ्टनेस पण येईल. पुन्हा झाकण ठेवून काढून घेऊया. भाजी आता 80% शिजले. त्याच्यामध्ये हळद आणि मसाला ऍड करूया. दॅट्स इट. ओला नारळ असेल तर अजून उत्तम. कालचा संपूर्ण दिवस दहीहंडी करून आलेला माझा भाऊ आज पुन्हा निघालाय बाप्पांच्या आगमनासाठी. बाप रे, कमाल आहे. बरं, दुपारची जेवणाची वेळ आहे आणि मम्मीने मला लास्ट मोमेंटला सांगितलं की पायल मला दह्याची कढी प्यायची. सो पायल निघाली दही आणण्यासाठी. मी खाली उतरली आणि तो येणार नाही असं होऊ शकत नाही. इट मीन्स पाऊस. मी यायला आणि पाऊस आला यार. नेहमी का प्रॉब्लेम होतो. तुटलेली छत्री पण रिपेअर करून घ्यायची. कशी जण उभी कुठे राहू. तसं फार काही घ्यायचं नाहीये, पण पाऊस अचानक मोठा आला त्याच्यामुळे 5 ते 10 मिनिटं मी साईडला उभे होते. मेडिसिन्स घेतला. त्याच्यानंतर मग घेतलं नारळ पाणी. काका बोले नारळ पाणी भरपूर असेल म्हणून माझी नजर फक्त त्या नारळातल्या पाण्याकडे होती. जर का कमी निघालं मग बघते. कटू आहे बट सत्य आहे. माणूस फाटलेलं दिसलं की त्याच्याकडे 1000 लोक बघतात. त्याचप्रमाणे फाटलेली छत्री 2 साईडला 2 सुळे निघाले. मी मात्र कॉन्फिडेंटली चालत होते. मला माहित नाही माझ्यासोबतच होतं की तुमच्यासोबत पण होतं. दुधाची पिशवी ऑलरेडी असताना मी अजून एक पिशवी घेऊन. प्रश्न उत्तर असती नेहमी शेजारी शेजारी. ते सगळं जाऊ देत. मम्मीची फरमाईश मी पूर्ण करते. म्हणजेच काय, मस्त दह्याची कढी. तुमच्याशी बोलण्यासाठी कॅमेरा ओपन केलाच पण पता चला की भाई नाकातून रक्त येते. आय मीन नोज रिंग घातलेली तिकडून. जरा निरखून पाहिल्यानंतर समजलं की नाही, आपण तेलामध्ये कुंकू मिक्स करून लावलं होतं. त्याचा हा थोडासा डाग आहे. ठळक, स्पष्ट, सुंदर आणि क्लिअर दिसण्यासाठी माझी ही रोजची फेवरेट जागा म्हणजेच खिडकी. ट्रान्झिशन व्हिडिओसाठी काही स्टेप्स करत होते बट ते काही मला जमेना. तुटक्या मुटक्या फेल झालेल्या स्टेप्स करून झाल्यानंतर मी फायनली रेडी झाली. यु नो वॉट गाईज, मला मेकअप किंवा ओव्हर मेकअप अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी आज फक्त सनस्क्रीन अप्लाय केली आहे. दॅट्स इट. आणि हा ट्रान्झिशन व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. मम्मीच्या साडीज म्हणजे एकदम बेस्ट. देवपूजा तर करून झाली आहे, पण त्यानंतर मला एक गुड न्यूज मिळाली आहे. यस्टरडे पण मम्मीने जेवण बनवलं होतं आणि आज सुद्धा मम्मीच जेवण करणार आहे. म्हणजे बॅक टू बॅक 2 दिवस मम्मीच जेवण बनवतीये. म्हणजे ऑब्व्हियसली ही तर माझ्यासाठी गुड न्यूजच म्हणावी लागेल. नाचो ढंगटकर. कंट्रोल मजनू कंट्रोल. भांडी चुटकीमध्ये घासून टाकली आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. ऑल बाय.